वेळेस वाजवतो तसं आवाज एकत्र यायला पाहिजे. शिट्टी वाजते त्यावेळेस वाजवायचं रे व्यवस्थित. आवाज कमी कमी नाही चालू आवाज दोन चार जण उठा लाईन पण मागवा दोन माईक आहे एक हे आवाज बस बस ते चालू करायला सर जोडून बघा जोडून बघा माईक लावा माईक लावा हॅलो सुस्वागतम 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 आलेल्या सर्व मान्यवरांचे ज्ञानदीप परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. श्री राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनीता देवी, नंतर लक्ष्मी देवी, स्वप्नालीताई शिराळे, धनंजयजी इंगळे, नितेशजी शिराळे, भानुदास देशमुख, दत्ताजी लांब, अनिलजी लोमटे आलेल्या सर्व मान्यवरांचे ज्ञानदीप परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यावे.
पुन्हा सेंटरमध्ये या सगळं इथेच शेख थांगा इवल्या इवल्या डोळ्यात नकलांचं राज्य असतं, इवल्या इवल्या डोळ्यात नकलांचं राज्य असतं. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं भाग्य असतं. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं भाग्य असतं. स्वागत गीत प्रस्तावित करण्यासाठी मी धनंजयजी लांब सरांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत प्रस्तावित करावं. डॉक्टर हल्ली नेहमी थकून जातो. प्रचंड पंचसायके धराधरेंद्र नंदिनी कुचाल चित्रपट प्रकल्पने कशे
मेघमण्डली निरुद्ध दुर्धर पुरपुरूनिशीथिनी तमः प्रबन्धबद्धकन्धरहरिलिम्पनिर्झरीधरस्तनोतुल्य सिन्धुरः कलानिधानबन्धुरः श्रियं जगद्गुरम् पंकज प्रपंच कालिमा प्रभावलंबी कंठ कंदली कृचि प्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखण्ड सर्व मंगला कला कदम्ब मंजरी रसप्रभा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं तमन्तकान्तकं भजे
संगीत अकॅडमीचे संचालक दत्ता दराडे सर व मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. इकडे साईडला मध्ये लक्ष्मी देवी महिला सैनिक यांचे स्वागत मी मॅडमला विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. स्वप्नलिताई शिराळे चेअरमन पिताजी साडा नगरी व ग्रामपंचायत सदस्य देवठाणा यांचे स्वागत मी पल्लवी निलंगेला विनंती करते की तिने त्यांचे स्वागत करावे. नितेशजी शिराळे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनपेठ यांचे स्वागत आम्हा सर्वांचे लाडके शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. धनंजयजी इंगळे सर यांचे स्वागत मी दराडे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. श्री भानुदासजी देशमुख सर किसान प्रभारी पतंजली योग समिती अंबाजोगाई यांचे स्वागत मी सुरेशजी बारी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. फोटो करत राहा. तिथं उभं राहते अनिलजी लोमटे सर माजी इंजिनियर चंद्रकांत भैया तोंडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे.
सेंटरवर. श्री भागवत कांबळे योग शिक्षक रोटरी अध्यक्ष यांचे स्वागत रामेश्वर भैया बडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. प्रियाताई अंबाजोगाई सेवा केंद्र सहसंचालक यांचे स्वागत मी दराडे मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे. अंजलीताई रोमटे यांचे स्वागत करण्यासाठी मी कल्पना सागरीला विनंती करते की तिने त्यांचे स्वागत करावे. खरं तिकडे जाऊन. यानंतर माजी सैनिक दत्ताजी लांब यांचं स्वागत सर्व तिथं जमलेल्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांचं स्वागत करायचे सर्वांनी समोर येईल. या ठिकाणी पतंजली योग समिती आंबेजोगाई आणि ज्ञानदीप अकॅडमी लोखंडी सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या आजच्या कार्यक्रमाला एक वेगळ्या पद्धतीनं सरांनी आत्ताच खरं तर तांडव नृत्य नव्हतं, ते योग नृत्य होतं असं म्हणायला हरकत नाही। आणि त्या योग नृत्याच्या माध्यमातून की मानवी जीवनामध्ये योगा आणि त्याचं असणारं महत्त्व ते त्यांनी त्या माध्यमातून आता
सुरुवातीच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये करून दाखवलेले किंवा त्याचं महत्त्व त्यांनी आपल्या समोर अधोरेखित केलेलं आहे. आता या ठिकाणी जवळपास सर्व आलेल्या पाहुणे मंडळींचं स्वागत समारंभ पार पडलेला आहे. तरी आपल्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे प्राध्यापक दत्ता दराडे सर आणि मॅडम या दोघांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पाचारण करत आहे ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अभिषेक याला सांगतो की सरांचं त्यांनी स्वागत करावं. सर, कारण त्या कार्यक्रमाचं आयोजन जवळपास माफी असावी त्याच्यामध्ये थोडंसं मी जोडू इच्छितो. आदरणीय दराडे सर आणि आदरणीय दराडे मॅडम यांचं खरं म्हणजे एवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर पतंजली योग समितीच्या वतीने त्यांचं ट्रॉफी, पतंजलीची ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा परम आदरणीय सुनीता बहनजी यांना विनंती करतो की पतंजली योग समितीच्या वतीने आदरणीय दराडे फॅमिलींचा सन्मान करावा. फोटोग्राफ मित्रांनो, योग जसं पाहिलं तर प्राचीन कालखंडापासून योगाचं एक वेगळं अनोखं महत्त्व आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये सुरुवातीपासूनच योग साधना ऋषी मुनी यांच्या माध्यमातून केली जात होती. त्याचा प्रचार आणि प्रसार होत आलेला आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये पतंजली योग समिती विशेषतः रामदेवजी बाबा यांच्या माध्यमातून भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये योग शिबिर आणि योगा सणाच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार केला जात आहे. आता आपण पाहतो की 2014 पासून जागतिक लेवलला देखील योगाचं महत्त्व या ठिकाणी पटवून देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगभर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर तो साजरा केला जातो. आणि या योगाचं असणारं महत्त्व आणि या योग दिनाच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे हे सर्व मान्यवर, त्यापैकी मी सुरुवातीला सौ लक्ष्मी मॅडम ज्या महिला सैनिक म्हणून ओळखल्या जातात ते आपलं थोडक्यामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील, योगा संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतील. इधर सामने. सुप्रभात, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कैसा लग रहा है? आदरणीय माननीय ब्रह्मकुमारी सुनीता देवी, हमारी सोसाइटी अध्यक्ष और प्रधानाध्यापक जी और इंजीनियर सर दीदी और ज्ञानदीप एकेडमी के अध्यक्ष संचालक, आप सबको बहुत बहुत धन्यवाद. आप सब लोगों ने यहाँ आकर अपना कीमती टाइम दिया और इस प्रोग्राम में शामिल होकर इस प्रोग्राम की
शोभा बढ़ाई, उसके लिए आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद। ये अकॉर्डिंग हमारा फ्यूचर दिखा रही है। जो हमारे साथ में साथी लोग बैठे हैं, आज वो स्टूडेंट हैं, आने वाले कल में देश का भविष्य हैं। उनके अंदर एक जैसे एक लाइन में बोलते हैं ना, तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के। इससे ज्यादा मैं आप लोगों का टाइम नहीं लूंगी। आप लोगों से बहुत उम्मीद है, तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के। थैंक यू। धन्यवाद। यानंतर मी स्वप्नालीताई शिराळे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आम्हाला इथे बोलून म्हणजे धन्यवाद त्यासाठी पण आम्हाला इथे बोलवल्याबद्दल। योगासन हा आपल्या जीवनाचा एक पार्ट आहे आणि तो असायलाच पाहिजे। भले आपल्याला रोजच्या जीवनात वेळ मिळत नाही, आम्हाला लेडीजला तर मिळतच नाही घरगुती कामामुळे, म्हणजे तुम्ही स्टुडंटच्या वयामध्ये जे तुम्ही करू शकता तर याचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि भविष्यामध्ये समजा योगाच्या माध्यमातून तुम्ही ही टीचर व्हा, योग टीचर जमले तर मुलं सुद्धा, आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते। आणि आमचे लांब सर ते आमचे शेजारी पण आहेत आणि ते इतकं उत्कृष्ट काम करत आहेत सध्या की म्हणजे ते कुठली प्रकारची फीस घेत नाहीत। आणि हे माझं दुर्भाग्य की मी तिथं इतके जवळ माझ्या घराच्या असून मी तिथं जाऊन त्यांच्याकडून शिकून पण घेऊ शकत नाही, म्हणजे वेळेअभावी। म्हणजे माझ्या खूप घराच्या जवळच आहे ते, मला ते खूप छान म्हणजे चान्स आहे शिकण्यासाठी, पण तुम्हाला तो चान्स भेटला तर तुम्ही फायदा घ्या। मला सध्या वेळ नाहीये, मी भविष्यात त्याचा फायदा नक्की घेईन। थँक्यू सो मच। धन्यवाद ताई, तुम्ही सांगितलं तसं वेळेला खूप महत्त्व आहे। सर्वात मौल्यवान ही म्हणजे वेळ असते। जर आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेली तर ती पुन्हा कधी येऊ शकत नाही। यानंतर मी नितेशजी शिराळे सर यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा परिचय या ठिकाणी झालेला आहे। या हायवेवरून मी सतत जात येत असतो, परंतु पहिल्यांदा या ठिकाणी येण्याचा योगाच्या माध्यमातून हा आमच्यासाठी एक योगायोग आहे। आणि इथं आल्याच्या नंतर एवढी सुंदर इमारत तुम्ही उभा केली, एखादं कॉलेज असल्यासारखं वाटतं। मला वाटलं 10-12 पोरं असतील काहीतरी, परंतु याच्या अगोदर म्हणजे तुमचेच सोयरे ॲडव्होकेट कल्याणराव नेरकर यांची कल्पवृक्ष अकॅडमी, त्याच्यानंतर तुम्ही त्यांचे पाहुणे ज्ञानदीप अकॅडमी, योगायोगाने लांब साहेब सुद्धा त्यांचेच पाहुणे, आणि मग ह्या सगळ्या पाहुण्यांच्या मेळामध्ये एवढं चांगलं काम तुम्ही या ठिकाणी करताय। आज समोर जे बसलेले की हे पूर्णतः संरक्षण या सेवेत जाणार आहे, म्हणजे भले ते पोलीस खातं असेल, सिक्युरिटी फोर्स असेल, आणि तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार आहेत त्या क्षेत्रात स्वतः काम करून आलेले हे दाखवतो। सध्या मॅडम त्याच ह्याच्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि लांबसर तर रिटायर आर्मी, देश सेवा करून आल्याच्या नंतर म्हणजे बॉर्डरवरच देश सेवा करणं म्हणजे देश सेवा नाही। तर या योगाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची फीस न घेता आज हा जो 75वा योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। या हिरक महोत्सवाला आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी तर आहोत, परंतु काय होतं बऱ्याच वेळा अलार्म लावतो ते सकाळ वाजतो ना आमचं बटन पुन्हा त्याचं म्हणजे ठरवलं जातं उद्यापासून नाही, उद्यापासून आपल्याला उठायचंय, व्यायाम करायचा, योगा करायचा किंवा कोणाला जिमला जायचं वगैरे आता तुमचं रुटीन आहे, तुम्हाला त्या सवय तुम्ही पहाटे 100% उठू शकता, परंतु जे तयारी करत नाहीये कोणती आर्मीची पोलीसची ते लोक उठण्यासाठी इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा आमच्या DEDचं खातं शिक्षक असेल, आम्ही एवढं पहाटे उठून काही काम करत नाही।
आता वेळ नाही नेमका वेळ जातो कुठं, वेळ कोण त्या वेळेतून कोण किती कमवून आलेले, हाही एक संशोधनाचा भाग. पण आजकाल कोणालाही विचारलं हे मला काय नाही, जरा मला वेळच नाही, आपण नाही जरा मला वेळच नाही. आपण एखाद्या ठिकाणी असं सुरुवात करू कोणती, नाही जरा मला वेळच नाही. आता ह्याचा वेळ कुठं चालला हा एक त्याच्यावर पीएचडी होईल आणि निश्चितच मला जर संधी मिळाली तर त्या विषयावर पीएचडीचा प्रबंध सादर करेल. यामध्ये बहनजी असतील प्रजापिता ईश्वर कुमारी यांचंही काम अतिशय चांगलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अधिकारी होणार आहात, पोलीस होणार आहात, त्या माझ्या शुभेच्छा आहेत. 100% होणार आहे. एवढी चांगली अकॅडमी आणि इकडचं तुमचं चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात. तुमच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे तेच या ठिकाणी सांगते की तुम्हाला इथं उत्कृष्ट अन्न सुद्धा या ठिकाणी म्हणजे आहार जो आहे तो तुम्हाला मिळत असणार. आणि यामध्ये तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर आकलन क्षमता जी आहे, आकलन क्षमता जर वाढवायची असेल आपल्याला तर आपल्याला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुमचा कितीही वेळ जरी तुम्हाला नसला तरी थोडा वेळ आपल्या आयुष्यासाठी काढा. सकाळचे अर्धा तास 10 मिनिटं या योगासाठी द्या, एक्सरसाइजसाठी वगैरे देतात. परंतु या योगातून सुरुवातीला थोडा 8 दिवस बोर वाटते, 4-8 दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला करमणार नाही. अशा पद्धतीचे सुंदर आणि आपली पूर्ण आकलन क्षमता किंवा जे वाचले आपण जे हे केले ते पाठांतर न करता लक्षात राहण्याची एक पद्धत, एक जुनी पद्धत आहे. आणि आता काळ सगळा जुन्याकडे चाललेला आहे. त्यामुळे गुरुकुल पद्धती, जुन्या काळाची गुरुकुल पद्धती होती. आता आपण म्हणतो गावरान हे पाहिजे, गावरान ते पाहिजे, कुठले देवतं काय ते जुन्याकडे वाटचाल चाललेली. आजच्या मोबाईलच्या युगामध्ये लहान मुलं ग्राउंड सुटलंय त्यांचं. आमच्या काळामध्ये गोट्या खेळणे, पोया, विटीदांडू हे सगळे खेळ आम्ही खेळून आलो. आता लहान मुलं रडायला त्याच्या आईने मोबाईल दिला ते गप्प बसायचे. म्हणजे परिस्थिती इतकी बदलली, त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की त्याला चष्मे लागणे, पोरं एवढं टप्पू चष्मा आपल्याला पुस्तकी किडे निर्माण करायचे नाहीये. आपल्याला सुजन नागरिक सुद्धा या देशासाठी घडवायचा. निश्चितच तुमचं त्या ठिकाणी योगदान लाभेल अशा अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. शिराळे सरजी, आम्हा युवकांना तुम्ही खूप छान संदेश दिलेला आहे. मोबाईल आता तर दुनिया सगळी मोबाईलकडेच वळलेली आहे. एक सांगू, मुलांकडे मोबाईल आहेत पण मुलींकडे मोबाईल आहेत. आमच्याकडे असं आहे. यानंतर श्री भानुदास देशमुख सर. तुमचे नंबर मुलांपेक्षा जास्त श्री भानुदास देशमुख सर यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. सभी को मैं ज़्यादा वक्त नहीं लूँगा. आदरणीय मंच और आपको मार्गदर्शन करने वाले रड़े सर और हमारे दत्ताजी धाम सभी अंबेजोगाई परिसर उन्होंने योगमय कर दिया है, उनका मैं स्वागत करता हूं. और आज के यहाँ के देश के अगले देश भविष्य वाले मेरे छात्र और मेरे प्रिय छात्रियां सभी का मैं स्वागत करता हूं. ओम योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन. इसका मतलब है योग से चित्त की शुद्धि होती है. चित्त नहीं लगता अपना, जब पढ़ाई करते हैं तो चित्त नहीं लगता. तो योग से चित्त की शुद्धि होती है. योगेन चित्तस्य पदेन वाचा, यानी अपने शब्द से वाणी की शुद्ध होती है. और योगिक आरोग्य शास्त्र से अपने शरीर की शुद्धि होती है. तो पहला क्या है, अपने जीवन में
आरोग्य मूल ही जीवन। जीवन का मूल क्या है? अपना आरोग्य है, स्वास्थ्य है। कितनी ही बड़ी संपत्ति हो गई, बड़े ऑफिसर बन गए, अपना आरोग्य ठीक नहीं तो कुछ भी नहीं है। तो उसके वास्ते सुबह जल्दी उठना है, योगासन प्राणायाम करना है। हमारे साथी 80 साल के हैं तो भी ऐसे कूदा मारते हैं, योगिक जॉगिंग करते हैं। और हमारे जवान है, वो 80 साल के जवान है, भगवतराव जी कांबळे। ऐसे हमारा योग का महत्व है और सभी ने योग करना है। मुझे हर एक में छोटी सी कथा सुनाऊंगा और मेरा समाप्त करता। मुझे बहुत आपसे बातें करना है। योग का अभी योग शिविर लेना है, उसमें मैं बातें करूंगा। अभी जब तक छोटी सी कथा सुनाऊंगा। अपने जीवन में संगति अच्छे रखना है। तो संगति का परिणाम क्या होता है? संगति अच्छे रखने का परिणाम क्या होता है? पंछी भी संगति से बदल सकता है, तो इंसान क्यों नहीं बदल सकता? एक मिनट की कथा है। एक राजा था। राजा सैर को निकला, जंगल में सैर को राजा निकला और राजा घोड़े पे था, राजा के साथ सैन्य भी था। सैन्य पीछे आ रहा था, पैदल आ रहा था, राजा घोड़े पे था। राजा ने घोड़ा जोर से दौड़ाया। राजा आगे गया, आगे कुछ झोपड़ियां थी और झोपड़े के ऊपर एक तोता था। उस तोते ने राजा को देखते ही कह दिया, इसे पकड़ो, मारो, काटो। राजा घबरा गया और राजा ने घोड़ा जोर से दौड़ाया। आगे गया था, आगे एक कुटिया थी, तो उस कुटिया के ऊपर एक वैसा ही तोता था। उस तोते ने राजा को कहा, आइए, आपका स्वागत है, नमस्ते। तो राजा आश्चर्यचकित हो गए, दोनों तोते सरीखे ही है। और कुटिया में से एक साधु महाराज बाहर आ गए और साधु महाराज से राजा ने पूछ लिया, हम पीछे थे, पीछे ऐसा ही कुटिया था, उस कुटिया में से एक तोता ऐसा ही था, झोपड़िया था, वहां के तोते ने मारो, काटो, पकड़ो ऐसा कह दिया और इस तोते ने हमारा स्वागत किया, ऐसा क्यों? तो उसी वक्त उस ऋषि मुनि उत्तर देने की जरूरत नहीं पड़ी, वो तोते ने कह दिया, अहम मुनिना वचनम शृणोति यस्य यवनस्य वाक्यम न चास्य दोषो न च मे गुणो वा संसर्गजा दोषा गुणो भवन्ति। इसका मतलब है वो तोता है, वो यवनों के झोपड़िया है, इन्हें बोले पारधी, म्हणजे शिकार करणारे, जो शिकार करते हैं उनके झोपड़िया है। तो उसको संगति, शिकार करने के लोगों की संगति लग गई, उसने कह दिया पकड़ो मारो। हमें उनका क्या है, शिकार करने वाले लोगों का पकड़ो मारो काटो, यही हमेशा बोलना रहता है। उसके वास्ते उन्हें वही सीख लिया, संगति का परिणाम हो गया। और ये जो तोता है, मैं जो हूँ, उस तोते ने कह दिया मैं जो हूँ, वह ऋषि मुनियों के वचन को सुनता हूँ, उसके वास्ते मैंने आपका स्वागत किया है। तो संगति से पंछी भी बदल सकता है, इंसान क्यों नहीं बदल सकता? आप दराड़े सर के संगति में आ गए तो आपका जीवन निश्चित मेरे दो शब्द समाप्त करूंगा। सभी को ओम। धन्यवाद सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे संगत, आपली संगत जर चांगली असेल आणि आपला मित्र जर चांगल्या वाटेवर जात असेल तर आपणही चांगल्या वाटेवर जातो। जर आपला मित्र वेगळीकडे जात असेल तर आपणही वेगळीकडे जातो। यानंतर मी धनंजय जेंगळे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। ओम। परम श्रद्धेय योग ऋषि स्वामी रामदेव जी महाराज तथा आयुर्वेद महर्षि आचार्य बालकृष्ण जी की सूक्ष्म उपस्थिति को प्रथमतः वंदन। आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षता म्हणून लाभलेल्या परम आदरणीय सुनीता बहन जी,
तथा मंचावर उपस्थित सर्व पाहुणेगण आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व योग मित्रांनो, आता योग मित्रांच म्हणणार आहे कारण सगळ्यांच्या सोबती आहेत. आदरणीय दत्ताजी आहेत, आदरणीय दराडे सर आहेत. तर जास्त न वेळ घेता या कार्यक्रमाचा आयोजन करण्याचा उद्देश मी थोडक्यात आपल्या सगळ्यांना क्लिअर करणार आहे. मागच्या वेळी पण मी आलो तर दुसऱ्यांना येण्याचा योग मला या ठिकाणी लाभलेला आहे. आदरणीय दिदींच्या माहितीस्तव मी सांगतो की गेल्या जवळपास 8 ते 9 महिन्यापासून पतंजली योग समिती अंबेजोगाई तथा अंबेजोगाईच्या परिसरामध्ये जेवढे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, अशा अकॅडमी आहेत तथा वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या अशा काही सेवाभावी संस्था पण आहेत. या सगळ्यांच्या ठिकाणी आम्ही जाऊन पतंजली योग समितीच्या माध्यमातून कुणाकडे 1 दिवसाचं शिबिर लावतोय, कुणाकडे 2, कुणाचं 3, कुणाचं 5 दिवसाचं शिबिर लावतोय. याचा मागचा उद्देश हा आहे की पतंजली योग समितीचं कार्य अगदी तळागाळातल्या साधकांपर्यंत पोहोचवणे. जसं आपल्या सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या गरजा होत्या माहीत आहेत, पण आता त्याचं रूप आता सध्या घेतले कशानं आरोग्य, शिक्षण आणि करिअर. तर याच्या अनुषंगाने आम्ही या पतंजली योग समितीच्या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आपल्या आरोग्याविषयी जागृत करत आहोत. आणि हा जागृत करण्याचा उद्देश हा आम्ही ठेवलेला आहे की येणाऱ्या 21 जूनला आपल्या सगळ्यांना माहिती आहे 21 जून हा काय आहे, जागतिक योग दिवस आहे. तर पतंजली योग समिती अंबेजोगाईच्या माध्यमातून आम्ही अंबेजोगाईमध्ये सर्व अंबेजोगाईतल्या आणि अंबेजोगाईच्या परिसरातील शाळा, महाविद्यालय तथा विविध सेवाभावी संस्थांना निमंत्रित करून 21 जूनचं एक मोठं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या ठिकाणी योग शिबिर घेतोय आणि त्यांना आमंत्रित करतोय. तर या अनुषंगाने मी दीदींना पण आवाहन करेन की खूप मोठं कार्य आहे आपलं अंबेजोगाईच्या सेवा कार्याच्या माध्यमातून चालतंय. तर आपल्या पण साधक गणांना आपण या योग 21 जूनच्या योग दिनासाठी आपण सगळ्या साधकांसोबत याचा एक हिस्सा बनावा असे मी या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय दीदींना मी विनंती करतो. आणि आपण सध्या सुद्धा आदरणीय दत्ताजी आपल्या सगळ्यांची तयारी करून घेत आहात. तर मला सांगायला कौतुक वाटतंय की आदरणीय दत्ताजींनी या 21 जूनचं संचालन पर जे एक डेमो होणार आहे किंवा गीत होणार आहे त्याचा बहुमान आदरणीय दराडे सरांना आणि ज्ञानदीप अकॅडमीला देण्याचं आदरणीय दत्ताजींनी ठरवलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या 21 जूनचा जो योग दिवस होणार आहे त्या सगळ्याचं एक आकर्षण काय असेल तर हे आपल्या सगळे उपस्थित असलेले सगळे योग साधक आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या अंबेजोगाईच्या शहरातील आणि परिसरातील समस्त योग प्रेमींना आपण सगळं एक डेमॉन्स्ट्रेशन देऊन योग कसा असतो, कसा करता येतो, कसा केला जाऊ शकतो याचं आदर्श उदाहरण आपण नक्की ठराव याची मला खात्री आहे. तर या ठिकाणी बऱ्याच जणांनी योगाबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. योगाबद्दल आता जास्त सांगायची आवश्यकता राहिली नाही कारण हर घर योग जसं आम्ही त्याला सुरुवात दिली आहे. योग दिंडी आपल्या दारी म्हणजे प्रत्येकाच्या दारी योग दिंडी न्यायचं अखंड कार्य पतंजली योग समिती गेल्या जवळपास 15 वर्षापासून अंबेजोगाई आणि परिसरामध्ये करत आहे. तर आता नुकतंच आजचं शिबिर कितवं आहे 75व्या शिबिराचा योग या ठिकाणी आपल्याला आहे आणि 21 जूनला या शृंखलेतील 100वा योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस एकत्रित करण्याचं आम्ही पतंजली योग समितीच्या वतीनं ठरवलेलं आहे. आणि या सगळ्यांना मी आत्ताच या ठिकाणी निमंत्रित करतो. आणि योगाबद्दल जास्त न बोलता मी आपल्या सगळ्यांना आदरणीय दीदींना ऐकायचं मला पण खूप उत्सुकता आहे कारण बऱ्याच वेळा मनात ठरवतो की आपण 1 तासाभरासाठी किंवा का असे ना पण आपण सेवा केंद्रामध्ये गेलं पाहिजे पण योग आला नाही. पण कदाचित आदरणीय दीदींच्या या वक्तव्यातून किंवा त्यांच्या अमोघ वाणीतून मला याची पण अजून जास्त प्रखरतेने महत्त्व पटेल आणि मला तिथे जाण्याचा योग येईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद सर. मान्यवरांचे मनोगत आठवून आपण अध्यक्षांच्या भाषणाकडे वळूया. यानंतर मी श्री राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनीता दिदी यांना विनंती करते की त्यांनी बोलावं. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. आदरणीय मंच व समोर बसलेल्या माझ्या बाल मैत्रिणी आणि मित्रांनो, खरंच तुम्हा सर्वांना पाहून खूप आनंद वाटला. तर मला इथंही अकादमी चालते हे काही माहीत नव्हतं. सकाळी सांगितलं आणि तसं पत्रिका मी आज सकाळी पाहिली. तोपर्यंत मला तसा निर्णय मिळाला नाही, कारण आमच्या सेंटरच्या मंजूबाई आहेत त्यांचं जास्त सरांशी कॉन्टॅक्ट नसतं, माझं थोडं कमी असतं. पण जेव्हा मला सांगितलं की तुम्हाला 5 मिनिटं वेळ द्यावा लागेल, ठीक आहे, चांगल्या कार्यासाठी असे आम्ही आमचं जीवन चांगल्या कार्यासाठी समर्पित केलेलं आहे. ब्रह्मकुमारी म्हणजे बालब्रह्मचारी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजसेवेला समर्पण केलेलं आहे. आतापर्यंत आपण योगाबद्दल ऐकत होतो. योगा आणि योग हे बॉडीसाठी, शरीरासाठी आहे आणि योग हे आत्म्यासाठी. दोन्ही सशक्त पाहिजे. योग हे अनेक प्रकारचे आहेत. भक्ती योग, कर्मयोग, संन्यास योग. पण या सगळ्या योगामध्ये सहज चलता फिरता, खाता पिता, बसता उठता तुम्ही करू शकता. त्यासाठी तुमचा वेळ गमवावा लागणार नाही. खास असं नाही करायची गरज नाही आहे. परंतु कुठेही असताना मनाला थोडं एकाग्र जर केलं आणि आत्मचिंतन केलं, आपण आपल्याशी बोललं, त्याचंच नाव आहे योग. योग म्हणजे जोडणं. योग शब्दाचा अर्थ आहे जोड. मग ते आत्म्याशी असेल, आत्म्याचं परमात्माशी असेल, किंवा आपण एखाद्या पक्षाशी, जसं आता पक्षाचं उदाहरण दिलं त्यांनी, तुम्ही जर एखाद्या पक्षाशी बोलत राहिलात त्याचं आणि तुमचं सुद्धा काय होईल, जोड, योग, मिलन, संबंध, ह्याचं नाव योग. योग म्हणजे स्वतःला शरीर न समजता. कारण बघा, देह अभिमान आल्यामुळं किंवा स्वतःला देह समजल्यामुळं आज जगामध्ये खूप काही घटना घडत आहेत. आमच्या इकडे परमात्माने सांगितले, तुम्ही जेव्हा प्रत्येकाला पाहता त्यावेळेस एक ज्योत बिंदू रूपात पहा. तो एक आत्मा आहे, तो एक आत्मा आहे, तो एक आत्मा आहे. मग स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. न धर्माचा भेद, न जातीचा भेद, न रंगाचा भेद, न गरीब श्रीमंत भेद, सगळे भेद संपूर्ण अभेद जीवन. जसा भेदच नाहीये असा तो परमात्मा. त्या परमात्माशी आपलं कनेक्शन जोडणं म्हणजेच योग आहे. ज्या परमात्माशी कनेक्शन जोडल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे अनेक शक्ती आपल्याकडे येतील. अनेक शक्ती. बघा, तुम्हाला तुमचे आई वडील आहेत म्हणून तुम्ही आहात. तुमच्या आई वडिलाचा काही ना काही एक गुण तुमच्यामध्ये आहे. बघा, शरीराच्या रूपाने आपण सहज बोलतो मुलगी आईसारखी आहे किंवा वडिलासारखी. कधी बोलण्याचा आवाज असेल, पाहण्याचा दृष्टी असेल, चलणं असेल, वागणं असेल, काहीतरी असतं. त्यांचा एक गुण तुमच्यामध्ये आहे. ते माझ्या बॉडीचे म्हणजे शरीराचे आई वडील आहेत, त्यांच्या माझ्यामध्ये गुण आहेत. मला काही कमी जास्त झालं तर ते धावत पळत येतात. जेवढी आई वडील आपल्या मुलांची काळजी करतात तेवढं दुसरीकडे करतं का? नाही. मग जसं शरीराचे आई वडील आहे तसा आत्म्याचा जो पिता आहे तो परमात्मा आहे. आत्मा तुमच्यामध्ये आहे? दिसते का? पण आहे ना. तर जशी आत्मा दिसत नाहीये परंतु आहे, म्हणून तुम्ही जर बसला
आत्मा जर निघून गेली शरीरातली तर आपण काही हालचाल करू शकत नाहीये. करतो का? आत्मा निघून गेली दुसऱ्या लोकाला उचलावं लागतं. दुसऱ्या लोकाला तुम्हाला उचलून घेऊन जावं लागतं है ना. पण ज्यावेळेस माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, मी माझं खातो पितो बोलतो विचार करतो कर्म करतो, मला जे वाटेल ते मी करते. कधी? आत्मा हे शरीरामध्ये आहे. तसंच आत्म्याचे जे पिता आहे तोही परमात्मा आहे, निराकार ज्योती स्वरूप. आत्माही ज्योती स्वरूप आहे, परमात्माही ज्योती स्वरूप आहे. आत्म्याचं परमात्माशी जर कनेक्शन जोडलं त्याचं नाव आहे योग. दुसरं योग म्हणजे लोकांना खूप अवघड वाटते. आणि तो योग म्हणजे काही नाही करायचं, पहिलं तुम्ही तुमच्याशी स्वतःशी बोलायला शिका. बघा हे ऋषीमुनी सुद्धा काय करत होते, जंगलात जाऊन बसायचे एकटे. चोराची भीती नाही, जनावराची भीती नाही, प्राण्याची भीती नाही, माणसाची भीती नाही, एकदम निडर निर्भय होऊन एकांतामध्ये जाऊन बसायचे. एकांतामध्ये. कारण त्यांनी परमात्मा चिंतन किंवा आत्मचिंतनाच्या माध्यमातून स्वतःमध्ये एवढी विल पॉवर निर्माण केली की जगातल्या कोणत्याही शक्तीची त्यांना भीती नव्हती. आणि त्यांच्या चिंतनामुळं, ज्याला परमात्मा चिंतन म्हणा, आत्मचिंतन म्हणा, मेडिटेशन म्हणा किंवा योग, त्याचे एवढे पॉवरफुल व्हायब्रेशन असायचे की आसपासचा एरिया सुद्धा अहिंसक बनत होता. जसं सरांनी सांगितली एक गोष्ट, संघाचा रंग बघा, संघ जसा संघ तसा रंग, जसं पाणी तशी वाणी, जसं अन्न तसं मन. तसा एक राजा एका जंगलात शिकारीला गेला. हरणीच्या मागे पळत जात असताना हरिण एका झाडाखाली जाऊन बसलं, ज्या ठिकाणी वाघ बाकी काही हिंस्र प्राणी बसलेले होते. परंतु त्या वाघाने त्या हरणीला मदत केली, मारलं नाही.